प्रजासत्ताक दिन मराठी भाषण. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. याच दिवशी भारतात जनतेचे राज्य म्हणजेच प्रजासत्ताक व्यवस्था सुरू झाली. आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे मूलभूत हक्क दिले. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले. प्रजासत्ताक दिन हा आपल्याला कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. केवळ हक्क मागणे नव्हे, तर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. देशाचा सन्मान राखणे, कायद्याचे पालन करणे, स्वच्छता ठेवणे आणि एकमेकांशी प्रेमाने वागणे हे आपले कर्तव्य आहे. आजचा युवक वर्ग हा देशाचे भविष्य आहे. आपण मेहनत, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम या मूल्यांवर चाललो तर भारत निश्चितच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल. चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया की आपण एक जबाबदार नागरिक बनून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. भाषण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.